swept away and slowly. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगची सुरुवात घरातून करण्याचं कारण आधी सांगितलेलं की ब्लॉग खूप मोठा झालेला, तर या ब्लॉगचे आम्ही पार्ट्समध्ये डिवाईड केले. तर सेकंड आणि थर्ड पार्टचा जो स्टार्टिंग आहे ब्लॉगचा तो आम्ही शूटच नव्हता केला टेक्निकली, सो त्यामुळे घरातून स्टार्ट करतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. वॉच टिल एंड.
हे दोन पण ना बोलायचं की कोणतं टॅप सकाळ सकाळ मंदिरात गेलेले. हे आपलं राधाकृष्ण मंदिर. का टॅप सकाळ सकाळ? आज मंगळवार तर टॅप्स मंदिरात गेलेली. काल मस्त जागरण झालेलं आहे. किती वाजता झोपले टॅप्स? 4 बजे. 4 वाजता. ठीक आहे, मी 3:30 वाजता झोपलो. सो काल जागरण झाले, डान्स केलेला आहे सर्वांनी. तर सगळे डान्सचे व्हिडिओज ब्लॉगमध्ये ॲड केले. आज विसर्जन आहे आणि विसर्जन नंतर आम्ही पुढे जाणार, घरी जाणार. मुंबई, बॅक टू मुंबई. सो आज लाचा दिवस आहे आमच्या गावी. विसर्जनचे प्रसाद बनवतो इकडे. प्रसादांचा महाराज आहे कोकणीस. अरे अण्णा मोठा कोकणीस आहे. परी खायचा आहे, खाणार ना? आता गौरी विसर्जनला आम्ही निघतोय आणि 5 दिवसाचे गणपती पण विसर्जन करू. सगळं रेडी आहेत. आता सर्व निघतील, वरून गौरी येतील त्या साईडने येतील. आणि तिकडे एक ट्रक पण रेडी आहे. तिकडे एक मोठा गणपती येतो त्याच्यासाठी. खाली घ्यावं लागेल. या पुढे नाही त्या बघा पाठी येत. काहीतरी बोला. जय जय. हे बघा प्राची, प्राची जरा बाजूला राहा, आजूबाजूला राहा थोडं. हे आमचे 5 दिवसाचे गणपती. गावच्या कुशीत गणपती आणि गौरीचं आगमन झालं. तेव्हापासून घरदार उजळून निघालं होतं. कोकणच्या मातीचा गंध, मित्रांच्या हसऱ्या गप्पा आणि नात्यातील ऊब त्या सगळ्यात एक वेगळीच रंगत होते. आरतीचे स्वर अजूनही कानात घुमत आहेत. पण आज निरोप देण्याची वेळ आली आहे. डोळ्यात पाणी दाटून येत आहे, कारण मन अजूनही त्या भावनेत गुंतलेलं आहे. पुढच्या वर्षी नक्की ये हा बाप्पा, असा सगळ्यांचा आग्रह. मनात पुन्हा भेटीचं आश्वासन करत जातो. गाव मागे सोडून मुंबईकडे मार्ग धरला, तरी हृदय मात्र गावातच अडकलंय. लोकांच्या आपुलकीत, मित्रांच्या आठवणीत, नात्यात गुंफलेल्या त्या क्षणांमध्ये. असं वाटतं पुन्हा एकदा बाप्पा गौरीला लवकरच बोलवावं. त्यांचं आगमन पुन्हा या घराला आनंदानं भरून जावं. आणि मनाच्या तळ्यातून एक आवाज येतो, गणपती बाप्पा मोरया. खाली जायच्या अगोदर नेहमीप्रमाणे सगळे गणपती गौरी इथे. खाली जायच्या अगोदर काय सजेशन?
हे टॅप्स खाली जायच्या अगोदर काही टिप्स. चप्पल चांगली लागली. परत एक टिप टॅप्स कडून कोणाचाच हात पकडू नका, स्वतः चाला. काय यार कावासाकी पडली. एवढं व्लॉग बघून काय लक्षात नाही तुझ्या. 2 दिवस मला बोलते वाकडा पाय टाकायचा, आज वाकडाच पाय नाही टाकला. बाय चूल. तो आम्ही पोचलो आता इथं विसर्जनसाठी. गोरे ठेवले जातात ते आम्ही विसर्जन करतो. आता आरती वगैरे होईल, पूजा होईल आणि मग आम्ही विसर्जन करू. मैथिली मम्मीने गौरी घेतली आज. हा मग तू कधी घेशील? मोठी झाल्यावर घेशील पक्का? ठीक आहे. वर गेली ना विसर्जन इथे विसर्जन करणार आहे. चलो आगे. अनाथ नाथे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. चारी श्रमले परंतु
निवेद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी नाही विसर्जन झालेलं आहे. आता वरती जाऊन प्रसाद बघूया आता कोणाकडे आहे प्रसादीचा महाराजा. ओपनीस आतमध्ये महाराज आहे. पण घ्या महाराजा कुठे हे काय आहे हे कर त्याला लपवलाय महाराजा लपवलाय. हे काय आहे प्राची हे पकड पकड प्राची खालून. ओपनीस भेटतच नाही. आब हे पातोळे पण आहेत पातोळे पण आहेत. सो काहीच विसर्जन होऊन प्रसाद पण वाटते गेलेला आहे. आम्ही आता चाललोय मुंबईला. आता घरी पोहोचू आणि 7 वाजता किती वाजलेत काय माहित किती वाजलेत. 6:03 झालेत. आम्ही 7 वाजता निघणार आहे मुंबईला. सो मी ब्लॉग इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट इयर फॉर गणपती.